हाय, नमस्कार सर्वांना. वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता लॉग्समध्ये. तर आजचं माझं रुटीन आहे सकाळी 5 ते मुलं शाळेत जाईपर्यंतचं, म्हणजेच 10 वाजेपर्यंतचं. देवाचे भांडे खूप खराब झालेले होते, म्हणून मी सगळे भांडे आज धुवायला काढले. कारण आज अमावस्या आहे, त्यामुळं सगळे भांडे धुवायला काढले. खरं तर 5ला उठायला खूप कंटाळा येत होता, पण आज अमावस्या असल्यामुळं सकाळी 5ला उठावंच लागलं. कारण मुलांची शाळा असली की धावपळ तर होतेच, पण आज अमावस्या असल्यामुळं कामं पण थोडे शिल्लकचे मी काढलेले होते. तर देवाची भांडी सगळी घासून झालेली होती. स्वच्छ कापडाने मी सगळे भांडी, देव वगैरे स्वच्छ पुसून घेतली. कारण पाण्याचे डाग पडाव नये म्हणून. ओले जर देव तसेच ठेवले किंवा भांडे तसेच ठेवले तर डाग पडतात त्यांना. तर आज मला स्वयंपाक करायचा होता. भेंडीची भाजी, वरण, भात आणि चपात्या. वरणासाठी मी डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छच असते, पण तरीसुद्धा मी थोडं बघते त्याच्यात काय आहे का. कारण कधी तर त्याच्यात स्टॅपनरची पिन वगैरे काय असं असतं, त्यामुळं मी कधी पण डाळ किंवा तांदूळ काय असलं तर बघूनच टाकते. मी कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे, थोडी त्याच्यात हळद घातलेली आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे. कुकर लावून दिला. इकडं पीठ मळायला घेते. पीठ मळून झाल्यानंतर एक 10 मिनटासाठी मी त्याला मुरायला ठेवते, कारण चपात्या चांगल्या होतात. नंतर मी रात्रीच भेंडीची भाजी करायची म्हणून तयारी करून ठेवलेली होती, म्हणजे भेंडी कापून ठेवलेली होती. तर कढई ठेवलेली आहे आणि आपलं वरण झालेलं आहे. खिडकी उघडली जरा, कारण ठसका यावं नाही म्हणून. कढईमध्ये जिरं, भाजीला काय लागतं ते टाकलेलं आहे मी, आणि नंतर भेंडी टाकलेली आहे. भेंडीला छान असं परतून घेतलेलं आहे. 2-2 मिनटाला परतून घ्यावं लागतं भेंडीच्या भाजीला. शेंगदाण्याचं कूट मी शेवटी टाकणार आहे, कारण शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते. भाजी तयार झालेली आहे आणि आता भात लावायचा आहे, त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहे. तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि कुकर गॅसवर ठेवला. गॅसचा वटा स्वच्छ पुसून घेतला, कारण त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट पडलेलं होतं. आणि लगेच चपात्या करायला घेतल्या. मी चपात्या करायच्या वेळेस जे पीठ आणि तेल लागतं ते वेगळंच ठेवते, कारण मग पिठाच्या डब्यात सारखं ओले हात लागाव नये म्हणून. सगळा स्वयंपाक वेळेवर झाला की कसं आपली पण धावपळ होत नाही आणि मुलांचं पण वेळेवर आवरणं होतं. त्यामुळं मी आधी स्वयंपाक करून घेतलेला आहे. तर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. त्यानंतर मी गॅसचा वटा, गॅस सगळं स्वच्छ करून ठेवते स्वयंपाक झाल्यानंतर लगेच, म्हणजे नंतर गॅसच्या वट्याला गॅसला बघायची गरज नाही. त्यानंतर मी आमचा जो मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घेतला. नंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे लावायचं होतं, ते पण लावून घेतलं. त्यानंतर मी कुंकवाने उंबरठ्यावर स्वस्तिक, दोन्ही साईडला स्वस्तिक काढून घेतलेले आहे. त्यानंतर स्वस्तिकांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि फुलं जे आहे फुलं पण ठेवलेले आहे. नंतर दिवा लावलेला आहे, धूप पण लावलेला आहे. दिवा ओवाळून घेतला आणि नमस्कार केला. धूप पण ओवाळून घेतलेला आहे. नंतर रांगोळी काढायला घेतलेली होती, रांगोळी पण काढून झालेली आहे. नंतर राहिलेले काम आता टिफिन,
मुलांचे टिफिन पॅक केले, त्यानंतर त्यांचे बॉटल्स भरल्या आणि टिफिन बॅगमध्ये ठेवून दिले आहे. मुलगी लहान आहे त्यामुळं मुलीचं आवरून द्यावं लागतं. मुलीचं आवरून दिलं आणि तिला ताट वाढून दिलं जेवायला. ती जेवायला बसली तोपर्यंत मी देवघर साफ करून घेतलं आणि सगळे देव पुसून व्यवस्थित ठेवलेले होते. नंतर लगेच पूजा पण करून घेतली आणि मुलांना सोडायचं होतं. तर माझी मुलं रोज शाळेत जाताना पाया पडूनच जातात. तर त्यांना सोडायला मी खाली आले होते. पाऊस पण खूप जोरात चालू होता आणि आम्ही छत्री पण नव्हती आणलेली. त्यामुळं मुलं पण आणि मी पण पावसात थोडे भिजले होते आणि लगेच बस आली. मुलांना बसमध्ये बसून दिलं आणि आता जे काही कामं राहिलेले आहे ते मी आवरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.